माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन. एसीबीच्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळांची पहिली प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आणि या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50,000 रुपयांची लाच मागून त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली अस्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ सध्या दिल्ली दौऱ्यावर असून तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसीबीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना झिरवाळ यांनी म्हटलंय, मी मागील 2 दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे आणि असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणी संबंधी कागदपत्र तयार करण्याचं काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सदर कर्मचाऱ्याचा पूर्व इतिहास माहीत होता का या प्रश्नावर उत्तर देताना माझ्यासमोर या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वी कोणतीही तक्रार नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे चुकीचे आहे. पैसे घेतले असतील तर त्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला भोगावीच लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं त्याला जाब द्यावा लागेल. मेडिकल परवाना निलंबन करण्याचं रद्द करण्यासाठी 50,000 रुपये ज्या प्रकारे घेतलं जातं त्याच मंत्रालयातून जिथून राज्य चालतं हे एकदम चुकीचं आहे सर. आणि त्याला कुठे ना कुठे मंत्री किंवा मंत्रीचे जे लिंक लोक आहेत ते पण जबाबदार तितकेच आहेत. नाही, पण त्याचा क्लर्क हा म्हणून त्याचं डिपार्टमेंट तसं बाहेर आणि मंत्र्याचे PS, OSD यांचा तसा काही त्याशी संबंध नाहीये. यापुढे सुद्धा मंत्रालयामध्ये सगळं घडतंय त्याची जबाबदारी तुमच्यावरती येत नाही ना? आहेच ना, ती जबाबदारी आहे, नाही म्हणून चालणार नाही. परंतु ज्या प्रकाराने त्याने ते केलं त्याला कुठं पाठीशी घालणार नाही अशी मी आपण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी PA आणि PS ची नियुक्ती केलेली होती किंवा त्या सगळ्या नियुक्ती केलेल्या होत्या तेव्हा प्रत्येक गोष्टीचे चेक करून घेतले होते. आठवते काही लोकांची त्यांनी नावं काही दिवसांसाठी थांबवली होती. मग त्यावेळेस अशा व्यक्तींची क्रॉस चेक झालं नाही असं म्हणायचं का एका प्रकारे आपण? तसं तिथून त्यांचंही जे काही आपण उसनवारीवर घेतो त्यावेळेला त्यांच्या डिपार्टमेंटला जाऊन डिपार्टमेंटकडून आपल्याकडे येतं तर त्यावेळेला ती चेकिंग होतच असते. परंतु त्याचे पूर्वीचे काय गुण होते ते काय आपल्याला सांगता येणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी PS, OSD जे काही मंत्रालयीन स्टाफ आहे त्याच्या संदर्भात खूप बारकावी करूनच माणसं दिलेली आहेत. यापूर्वी त्या संदर्भातच्या काही गोष्टी तुम्हाला नजरेस आल्या होत्या का? काही तक्रारी मिळाल्या होत्या का? कधीच तक्रार तशी त्याची होती. त्याचा काय प्रकार त्याने काल परवा केला त्याच्या बाबतीत काही सांगता येणार. स्ट्रिक्टनेस पाळता यांची हिंमत कशी काय होते? मग मंत्रालयामध्ये पैसे घेण्याची हिंमत होते पण मग त्यांना त्याचा जाब द्यावाच लागतो ना. जर 25, 30, 50,000 घेत असेल तर त्याची शृंखला किती मोठी असेल? वरच्या अधिकाऱ्यापर्यंत कितपर्यंत जात असेल? 50,000 रुपये हे तसं त्या प्रकार व्हायलाच नको. कारण 50,000 रुपये घेऊन आणि आज एवढी मोठी पोस्ट आहे, क्लर्क का होईना, तो एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याला 50,000 म्हणजे फार झाले असं माझं मत नाही. पण त्याने असं चुकीचं करायलाच नको ना. विरोधी पक्षाकडनं तुमच्या राजीनाम्याची मागणी होती कारण ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तसं जर माझ्यापर्यंत येणार असेल, हे जर प्रूव्ह झालं तर मला ते करणं मला ते हे राहील. निष्पक्ष चौकशीसाठी तुमच्याकडनं पुढाकार असेल. तुमच्या मंत्रालयातून लाच घेताना लोक पकडले गेले तर राजीनामा हा पण एक कुठे ना कुठे मुद्दा येतो. कारण येतो ना. आता कालही जर तुमच्यापर्यंत याची लिंक पोहोचली तरी तुम्ही राजीनामा देणार का? एक मुद्दा. दुसरा, नैतिकतेच्या मुद्द्यावरती तुम्ही राजीनामा देणार. चौकशी होईपर्यंत तुम्ही राजीनामा किंवा तुम्ही बाजूला थांबणार का? एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन.